डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यामुळे लहान मुलाला दुखापत। प्रभागापुरतं मर्यादित न राहता फोन येईल त्याचे काम पूर्ण। वंदनाताई आल्हाट। नागरिकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सर्वांचं लक्ष वेधून शहरातील ही वाढती गंभीर समस्या सभागृहात सविस्तर मांडली होती आणि प्राणी मित्रही जे समाजातील नागरिकांपेक्षा कुत्र्यांचा विचार करतात यांच्यावरही हल्लाबोल केला होता। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना सगळ्यात जास्त या भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो। शाळा, कॉलेज, मंदिर, भाजी मंडई, सोसायटी, गर्दीच्या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा चावा ही कुत्री घेत असून पिंपरी चिंचवड शहरासाठी गंभीर खूप मोठी होत आहे। अशीच एक घटना आज बोराडेवाडी मोशी येथील स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथे घडली असून येथील सी विंग मध्ये 7 वर्ष मुलाच्या कुत्रा अंगावर गेल्याने मुलगा घाबरून भिंतीवर धडकल्याने मुलाच्या डोक्याला आणि मानेला जखम झाली आहे। याची तात्काळ दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्या सौ वंदनाताई आल्हाट यांनी या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेऊन स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीमधील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यावर तात्काळ कारवाई करून श्वानांना बंदिस्त केले आहे। वंदनाताई या मोशी येथे राहत असून त्या प्रभाग 3 मध्ये येतात, परंतु प्रभागापुरतं मर्यादित न राहता फोन येईल त्यांचे काम पूर्ण तसेच कार्यतत्परता काय असते हे आज ताईंच्या कामातून परत एकदा सिद्ध झाले आहे। त्वरित झालेल्या कारवाईबद्दल सोसायटीमधील नागरिकांनी ताईंचे आभार मानले आहेत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।